श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या काय भाग्याला आहे आणि काय तोटा आहे याची चिंता करू नका. कारण कितीही अडचणी आल्या तरी सद्गुरांचे पाय आहेत आपल्याला डोके ठेवायला. काय भीती आहे आपल्या साऱ्यांना, गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला. जरा का थोडेही आपण भरकटणार तर लगेच मामा डोळे वटारणार. हाताशी धरले आपल्या सर्वांना, आहे का हिम्मत काळाची जवळ यायला. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे ब्रह्मांड ही थरथरते पाहून आपल्या देवाला अनंत जन्मींचे पुण्य आले फळाला. जसा आईचा आधार तान्हा लेकराला, तसा मामांचा आहे आपल्या भक्ताला. नुसते दर्शन ही पुरे होते पातिताचे पावन व्हायला. म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला. मामांचे पाय आहेत कितीही मोठे दुःख आले तरी डोके ठेवायला. श्री संत सद्गुरू बाळू मामा. देव म्हणतो आज हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नको. जर हा संदेश तू संपूर्ण ऐकशील तर तुझ्या आयुष्यात येणारे जे दुःख आहे ते सर्व दुःख मी दूर करेल. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदी करण्यासाठी आता मी तुझ्या समोर आलेलो आहे. मला दुर्लक्ष करू नको. देव म्हणतोय मला अजिबात तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुम्ही हा संदेश जर का वेळ काढून पूर्ण ऐकचाल तर नक्कीच तुम्हाला मामांचे मोठे आशीर्वाद मिळतील. देव म्हणतो जर याबद्दल सहमत असतील, तुला हा संदेश आवडला तर आपलं भक्तिमय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात मागे सरू नका. आणि आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री संत सद्गुरू बाळू मामा माझा पाठीराखा असं कमेंट जरूर करा. अरे असा भक्तांना दिलासा देणारे आणि त्यांच्यावरील सर्व संकटाचे निराकरण करणारे म्हणजेच बाळू मामा परब्रह्मनच. दिनांचे त्राते भक्तांचे रक्षण करते. आर्त स्वरात साथ घालताच साक्षात बाळू मामा हजर. बाळू मामा म्हणजे आदमापूरला अवतरलेली एक अद्भुत शक्ती, साक्षात श्री महादेव यांचा अवतार. ज्ञानदेवाने ईश्वराची लक्षणे सांगताना म्हटले आहे की तू मुंगेचेही मनोगत ओळखतो. तो म्हणेल तिथे महाभूत नांदतो आणि त्याच्या सहज लीलेत नीतिजन्म घेते. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री संत सद्गुरू बाळू मामा. आदमापूर वासियांना पडलेले एक भव्य दिव्य असे स्वप्न आणि म्हणूनच ते कोट्यावधी भक्तांचे भक्तिनिधान आहेत. श्री संत सद्गुरू बाळू मामा. देव म्हणतो अरे कशाला भेटतो, मी तुझ्या पाठीशी आहे. खोल चिखलात रुत जातो मधीतला तेव्हा कोणी नसतो. कोण ओढतो कोण ढकलतो समजत नाही, मात्र तेव्हा कुठूनसा मग आवाज येई, भिवू नकोस मी तुझ्या सोबत आहे. देव म्हणतो जन्म हे थेंबासारखं असतो, आयुष्य ओळींसारखं असतं, प्रेम त्रिकोणासारखं असतं आणि बाळू मामांची भक्ती वर्तुळासारखी असते आणि ज्याला कधी शेवट नसतो. म्हणून बाळू मामांची भक्ती केल्यानंतर तुम्हाला तुमचा बाळूमामा कधीही शेवटपर्यंत एकटा सोडणार नाहीत. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. देव म्हणतो मी दिलेला तुम्हाला वेळ हा मर्यादित आहे. तुमचं आयुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत मी लिहिले आहे. यातील जन्म तुमचा केव्हा झाला आहे तुम्हाला माहीत आहे, मात्र मृत्यू केव्हा होणार आहे तुम्हाला अजिबात ठाऊक नाही. मात्र मला ते पूर्णपणे ठाऊक आहे. म्हणून तुमचा वेळ हा मर्यादित आहे. म्हणून दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात अजिबात घालवू नका. तुमचं आयुष्य आनंदी जगा, मगच त्या वेळेचा, मी दिलेल्या वेळेचा तुम्ही चांगला उपयोग करचाल. नाहीतर प्रत्यक्ष तुम्ही तुमचा वेळ दुसऱ्यांसाठी जगण्यात घालवचाल तर नक्की आयुष्यातील मी दिलेल्या वेळेचा तुम्ही काही देखील उपयोग करणार नाही. नेहमी एक गोष्ट लक्षात असू द्या, कुतूहलामुळे अजिबात फसू नका. कोण काही म्हणले तरी आयुष्यात तुमची चूक, तुमचे काय कोणते चूक खरी आहे आणि कोणची चूक
खोटी आहे. तुम्हाला ठाऊक आहे म्हणून दुसऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे आयुष्य जगू नका. दुसऱ्यांच्या विचारसरणीत राहू नका. देव म्हणतो, मी दिलेली वेळ तुम्हाला पुरेसी आहे. त्या वेळेत तुम्ही सर्व काही करू शकतो, कारण ती वेळ मी दिली आहे. म्हणून अजिबात चिंता करू नका. तुमची वेळ शिल्लक आहे. आयुष्य आनंदी जगा. आयुष्य म्हणजे काय तुम्हाला आज मी सांगू इच्छितो. प्रेमाच्या पांजरांची वाहती एक सरिता, नात्यांच्या अतूट शब्दांनी गुंफलेली कविता आणि जाणीवेच्या पलीकडचं जगा वेगळंच गाव, यालाच तर नाव आहे आयुष्य. आयुष्य म्हणजे एक कोणता तरी खेळ नाही जे तुम्ही कसं पण जगचाल. ती देवानी दिलेला एक तुम्हाला गुण आहे. आयुष्य तुम्हाला एक गुण दिलेला आहे देवांनी, म्हणून त्याला कसेही जगू नका. ते गुण चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग करा. चांगल्या प्रकारे प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला आणि प्रत्येक आयुष्यात क्षणामध्ये क्षण वाया घालू नका. जर आयुष्यात तुमचा वेळ तुम्ही वाया घालचाल तर प्रत्यक्ष तुम्ही काही करू शकणार नाही. देवानी दिलेला तो गुण तुम्ही असंच वाया आणि फालतू घालणार. देव म्हणतो, खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येत असतात, म्हणून जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येत असतात. यामधील कोणतीही व्यक्ती तुमच्या जीवनात येत असेल तर तुम्ही समजा तुमचा यामध्ये फायदा आहे. काही लोक येतात तुम्हाला अनुभव देण्यासाठी आणि तो अनुभव जेव्हा तुम्हाला येतो पुन्हा तो अनुभव तुम्हाला तशा वाईट लोकांपासून सावध करतो. आणि काही लोक तुमचं आयुष्य सुख आणि आशीर्वाद घेऊन येत असतात तुमच्या आयुष्यात. म्हणून चांगले जरी व्यक्ती तुमच्यात आयुष्यात आले तर हा फायदाच आहे आणि वाईट व्यक्ती आले तरी देखील फायदाच आहे. फक्त तुम्हाला अनुभव घेत चालायचे आहे. पुन्हा आयुष्यात कोणापासून सावध राहावे असं तुम्हाला समजेल. देव म्हणतो, हा संदेश हा संदेश जर तुम्ही संपूर्ण ऐकचाल तर नक्की तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठा एक चांगला देवांचा आशीर्वाद मिळेल आणि मोठा चमत्कार पाहायला मिळेल. म्हणून आज हा संदेश अजिबात चुकवू नका. आनंद म्हणजे काय असतो? आनंद म्हणजे हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे. दुःख हा एक अनुभव आहे जो आज प्रत्येकाकडे आहे. तरी अशा जीवनात तोच व्यक्ती जिंकत असतो ज्याचा स्वतःवर विश्वास आहे. म्हणून नेहमी आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या देवावर विश्वास ठेवा, कारण तुम्ही कुठे चुकलात तर माफ करणारा देव आहे आणि तुम्ही कुठे अडकला तिथून काढणारा देखील देव आहे. आणि तुमची मेहनत कशी असणार आहे हे तुम्हाला ठरवायचे आहे. जर तुम्ही जास्त मेहनत आणि स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्यक्ष कोणतेही काम करत असाल तर निश्चित राहा, कारण देव म्हणतो तुम्हाला जर तुमच्यावर विश्वास असेल तर निश्चित आयुष्य जगा, कारण मी फळ द्यायला वरती बसलो आहे. तुम्हाला नक्की यश मिळेल आणि आयुष्यात यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं असतं. याचे कारण खूप मोठे आहे. यशाची व्याख्या हे दुसरं कोण नाही तर लोक ठरवित असतात आणि समाधानाची व्याख्या हे तुम्ही स्वतः सिद्ध करत असतात. म्हणून प्रत्यक्ष कोणत्याही काळी समाधान राहा. जेवढं तुम्हाला देवांनी दिले आहे त्यामध्ये समाधान मानून घ्या, कारण देव प्रत्यक्ष तुम्हाला द्यायलाच वरती बसलेला आहे. म्हणून तुम्ही जर समाधानी आयुष्य जगचाल तर तुम्हाला तुमचे जीवन पाहून देव नक्की आयुष्यात भरपूर देईल. देव म्हणतो, हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको, कारण तुझ्या आयुष्यात काय चूक आणि काय बरोबर आज तुला संपूर्ण समजेल. म्हणून हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको. जर हा संदेश तू संपूर्ण ऐकशील तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख, प्रत्येक संकट अक्षरशः जळून खाक होईल. म्हणून हा संदेश पूर्ण ऐक. जो व्यक्ती हा संदेश आज पूर्ण ऐकेल त्याला मोठा अनुभव येईल. देव म्हणतो, ठरवल ते प्रत्यक्षात होतच नसतं आणि जे होते ते कधीच ठरलेलंच असतं असं नाही. यालाच तर आयुष्य म्हणतात. म्हणजे तुम्हाला जर तुमचं ठरवलेलं प्रत्येक कार्य पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी लागणारी मेहनत
मेहनत, लागणारे संघर्ष हे करावेच लागणार. त्याशिवाय ते शक्य होणे अक्षरशः शक्य नाही. म्हणून तुम्हाला जर प्रत्यक्षात तुम्ही ठरवलेले ध्येय तुमच्या समोर आणायचे असतील तर तुम्हाला भरपूर कष्ट करावे लागणार. देव म्हणत आहे यालाच आयुष्य म्हणतात. कदाचित तुम्ही आयुष्यात भरपूर वेळा कष्ट केला असाल, मात्र तरीही तुम्हाला यश मिळत नसेल तर आता निश्चित राहा, कारण यश हे केव्हाही मिळू शकते किंवा शेवटपर्यंत देखील यश मिळू शकते. म्हणून प्रयत्न करत राहा. एक ना एक दिवस यश येत जाईल, मिळून जाईल. देव म्हणतो तुटलेल्या काचा कितीही चिटकवण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तरी त्या तडा तसंच राहतो. तशीच नाती असतात. एकदा जर का ती नाती तुटली की ती पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो. म्हणून जोडलेली नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपा. आयुष्यात काही झाले तरी तुमचा आत्मविश्वास अजिबात दूर करू नका. तुम्हाला स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे आणि दुसऱ्यांच्या मनात देखील तुमच्याबद्दल चांगले विचार पाहिजेत असं आयुष्य जगा. देव म्हणतोय हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको. जर का हा संदेश दुर्लक्ष करशील तर तुझ्या आयुष्यातील येणाऱ्या ज्या काही अडचणी आहे त्या अडचणींपासून तुझा बचाव कसा करायला हवा तुला समजणार नाही. म्हणून आजचा हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको. नेहमी आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेव आणि नेहमी विश्वास सर्वांचा जप. शेवटी तुटलेल्या गोष्टी गोळा करताना तुला भरपूर जखमा होत असतात. म्हणून त्या जखमा तुला होणे त्याआधीच सावधतेने राहा, कारण आयुष्यात कोणता काळ कसा येईल, कोणाचे विचार कसे बदलतील तुला देखील नक्कीच ठाऊक नाही. मात्र आयुष्य कसं जगायचे, आयुष्यातील अडचणी कशा दूर करायच्या हे मात्र तुझ्या हातात आहे. फक्त तुला कोणत्या काळी काय करायचे हे समजायला हवे. बेहू नको, तुझ्या देव सोबत आहे. प्रत्यक्ष तू जिथे अडकशील, ज्या कामात तुला समजणार नाही कोणत्या रस्त्यावर चालायचे, प्रत्यक्ष देव तुला तिथे वाट दाखवणार की कोणत्या वाटेवर चलणे योग्य आहे आणि कोणत्या वाटेवर न चलणे अयोग्य आहे. म्हणून कितीही मोठे दुःख आले तरी आता खचून जाऊ नको, कारण तुझ्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने जाणे हेच तर यशाची पहिली पायरी आहे. जर तू तुझ्या स्वप्नाच्या दिशेने जर तू आत्मविश्वासाने जाणार नाहीस तर तुला पहिलीच पायरी चढत असताना तुला भरपूर जड जाईल आणि दुसऱ्या पायऱ्या तर तू चढूच शकणार नाहीस. म्हणून तुला स्वतःवर विश्वास असणं भरपूर गरजेचं आहे, कारण आयुष्य ही कल्पना केलेली एक खेळ नव्हे. केलेला एक खेळ हे आयुष्य नव्हे. मात्र आयुष्यात तू जे ठरवशील ते सत्यात मात्र उतरवणे हे तुझ्या हातात आहे. म्हणून देवाने तुला तुझ्या हातात सत्यात गोष्ट उतरवण्यासाठी भरपूर बळ दिलेले आहेत. म्हणून आताच संघर्ष कर. आयुष्यात संघर्ष करशील तर तू प्रथम रडशील, मात्र तुझं आयुष्य नक्की तू घडवशील. देव म्हणतो अरे अजिबात भेऊ नको, कारण मी तुझ्या सोबत आहे. देवांकडे आजची एकच प्रार्थना करा. आजची प्रार्थना काय आहे पाहूया. तर आज प्रार्थना आहे देवांपुढे गेल्यानंतर नेहमी तुम्ही एकच गोष्ट म्हणा, नाही कुणाचे फेकलेले मला मिळू दे, नाही कुणाचे लुबाडलेले मिळू दे, मला फक्त माझ्या नशिबात लिहिलेले मिळू दे. हे सुद्धा नाही जमलं तरी मला दुःख नाही, काही हरकत नाही, मला फक्त माझ्या मेहनतीला यश मिळू दे. असा जर विचार तुम्ही देवांपुढे गेल्यानंतर व्यक्त करचाल तर नक्की देव मनोभावाने तुमचे ते विचार ऐकेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीला यश देईल. मात्र देव म्हणतो मी कायम तुमच्या मेहनतीला कायम साथ राहतो. तुमच्या संघर्षाच्या वेळी मी तुमच्या सोबतच असतो. फक्त मी तुमची परीक्षा घेत असतो की तुम्ही ती परीक्षा कशा प्रकारे सोडवचाल आणि कशा प्रकारे त्याला सामोरे जाचाल. ज्या प्रकारे नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात त्या प्रकारे रंगीत कळ्या रोजच उमलत असतात. त्याच प्रकारे तुमच्या नजरेत सर्वजण असतात, परंतु हृदयात भरणारे प्रत्यक्ष फार कमी असतात. त्यामुळे हृदयात भरायचे असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष काहीतरी चांगले कार्य करावेच लागणार, त्याशिवाय ते शक्य नसते. कारण
कारण सुंदर फुले हे नेहमी सर्वांच्या लक्षात राहतात, मात्र ज्या काही रंगीत काळ्या पाकळ्या असतात ते प्रत्यक्ष सर्वांच्या लक्षात नसतात. म्हणून सकाळ म्हणजे काय? सकाळ हे दिलेली देवानी एक तुम्हाला नवीन संधी आहे, ज्यामध्ये तुम्हाला नवीन औपचारिक नव्हे तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला तुम्ही तुमची काढलेली आठवण आहे. म्हणून प्रत्यक्षात दिलेले देवानी एक नवीन संधीचा प्रत्यक्ष चांगल्या प्रकारे उपयोग करा. जर तुम्ही प्रत्यक्ष ती वेळ कायम पुढे ढकलचाल तर ढकलतच राहचाल आणि देवानी दिलेली वेळ तुम्ही संपूर्ण गमावून बसचाल. म्हणून देवाने तुम्हाला रोज नवीन एक संधी तुम्हाला देव देत असतो. त्या संधीचं फक्त तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे. कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी आता देऊ नका, कारण देव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला जर तुमच्या मनगटावर विश्वास आणि तुमच्या मनगटावर तुम्हाला पूर्णपणे विश्वास असेल तर तुम्ही दुसऱ्याच्या सामर्थ्याची तुम्हाला भीती कधी देखील वाटणार नाही आणि अशाच सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नसते. म्हणून स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवा. दुसऱ्याचे मनगट आले तरी तुम्ही अजिबात भेणार नाही. देव म्हणत आहे, अरे कितीही आयुष्यात मोठ्या अडचणी आल्या तर त्या अडचणींना सामोरे जाण्याचे बळ तुझ्या मनगटात असू दे. ते बळ मी प्रत्यक्ष सर्वांना देत असतो, मात्र त्यांचा विचार जसा असतो तसे त्यांचे बळ असते. जर ते विचारच करतील की आमच्या मनगटातच बळ नाही, आम्ही त्या दुःखांना सामोरे कसे जाणार, सारखे रडत बसतील तर नक्की ते दुःख त्यांना संपवून टाकतील. म्हणून आयुष्यात नेहमी अपेक्षा असं कधीही करू नका की तुमची स्तुती प्रत्येक जण करेल, पण प्रयत्न हा नक्की करा की तुमची निंदा कोणीही करू नये. तुम्ही प्रत्यक्ष सहजपणे बोलून जातात की तुम्ही बाळूमामांचे भक्त आहात. खरं तर बाळूमामांचे भक्त होणे हे साधी गोष्ट अजिबात नाही. ही गोष्ट नाही तर ही एक दिलेली देवानी पदवी आहे. ही अजिबात हुद्दा नाही, तो एक मिळालेला जन्म आहे. होय, यालाच पुनर्जन्म म्हणता येईल हवे तर, ज्यात तुम्हाला पूर्व पुण्याईमुळे बाळूमामांनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी तुम्हाला बहाल केली आहे. ही संधी परत येणे शक्य नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याच्या आपल्याकडून सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावेत, हीच बाळूमामांचरणी प्रार्थना. एकेकाळ एका भक्ताला बाळूमामा भेटले. बाळूमामांना समोर पाहून तो भक्त त्यांना नमस्कार करू लागला, धन्यता मानली. त्यावर बाळूमामा म्हणाले, माग तुला काय हवे ते. त्यावेळी भक्त म्हणाला, परमेश्वरा तुझे दर्शन घडले बस, बाकी काही नको. त्यावर बाळूमामांनी त्याला सोबत येण्यास सांगितले आणि सोबत तो देखील आला आणि दोघेही मिळून एका समुद्रकिनारी पोहोचले. तेथे वाळूवर चित्रपटातील पडद्याप्रमाणे एक पडदा भक्ताला दिसला. त्यावेळी बाळूमामा त्याला भक्ताला म्हणाले, बघ तुझे आतापर्यंत आयुष्य मी तुला या पडद्यावर आज दाखवत आहे. त्यानंतर भक्ताच्या आयुष्यातील चांगल्या वाईट घटना एकामागून एक दिसू लागल्या होत्या. त्यावेळीच चांगली घटना दिसल्यावर समोरच्या वाळूवर 4 पावले दिसू लागली. त्यावेळी भक्त म्हणाला, मामा माझ्या चांगल्या काळात तुम्ही माझ्या सोबत होता. त्यानंतर वाईट घटना दिसू लागल्या. त्यावेळी मात्र वाळूत केवळ 2च पावले दिसू लागली. त्यावेळी भक्त बाळूमामांना म्हणाला, देवा माझ्या चांगल्या काळात तुम्ही माझ्या सोबत होतात, मात्र वाईट काळात तुम्ही मला सोडून निघून गेलात. त्यावेळी बाळूमामांनी शांतपणे त्या भक्ताला म्हटले, अरे ती 2 पावले तुझी नाही, ती माझी पावले आहे. तुझ्या अडचणीच्या आणि वाईट काळात मी तुला कडेवर उचलून घेतले होते. त्यावेळी तो भक्त म्हणाला, होय मी आता सर्व माझ्या दुःखातून बाहेर आलो आहे. याचे कारण तुम्हीच मला कडेवर घेऊन ते दुःख माझे पार केला आहात. त्यावेळी देव म्हणाला, होय, आणि तुझ्या आता यापुढून सर्व इच्छा पूर्ण होतील, कारण तू पूर्णपणे निस्वार्थ प्रेमाने आणि निस्वार्थ मनाने माझी भक्ती केला आहे.
नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याच्या वाटेवर खूप काटे आहेत, मात्र तुम्ही पाय देता देता आता सावरत आहात, कारण पाठीमागे तुमच्या बाळूमामांचा हात आहे. म्हणून कधीही ते विसरू नका. तुम्हाला माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख ही विचार आणि कर्मांनी होत असते. त्याचे विचार आणि त्याचे कर्म जसे असतील तसं त्याला लोक त्या दृष्टिकोनातून पाहत असतात. देव म्हणतो, मोठा माणूस तोच असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव केव्हाही होऊ देत नाही, कारण देवांनी त्याला मोठी केली आहेत. मात्र त्याच्यासोबत असणारा जरी लहान असला तरी त्याला लहान आहेस असं कधीही जाणीव न करून देणारा तोच आहे खरा मोठा माणूस. म्हणून जसे मुलांच्या आपल्या आईवर विश्वास असतो तसेच श्री संत सद्गुरू बाळूमामा यांची श्रद्धा आणि यांच्यावर विश्वास ठेवा. बाळूमामा कोणतेही संकट तुमच्यापर्यंत केव्हाही येऊ देणार नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, केव्हाही बेहू नका. तुमचे सर्व दुःख सर्व संकट मी दूर करायला इथे आलो आहे. आता ते दूर करूनच मी राहणार, कारण मला तुमची भक्ती पटली आहे. देव म्हणतो, माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त हे विचाराने थकत आहे. म्हणून नेहमी आता नकारात्मक विचार काढून टाका आणि सकारात्मक विचार हे तुमच्या मनामध्ये बहाल करा. जर तुम्ही दरवेळेस नकारात्मक विचार करत असताल तर नकारात्मक विचार तुमचे जीवन संपवण्यात सक्षम ठरल. म्हणून नेहमी असत राहा, विचार सोडा, बाळूमामांचे नामस्मरण करत राहा. तुम्ही आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव एक गोष्ट लक्षात असू द्या, सर्व अशक्य असणाऱ्या गोष्टी बाळूमामा शक्य करतील हे देखील तुम्हाला माहीत आहे आणि नेहमी होणार नाही तुमच्या जीवनात कधीच अनर्थ जर तुमच्या सोबत असेल बाळूमामांचा हात. म्हणून देवांचा हात जर तुमच्या डोक्यावर पाहिजे असेल तर आता सर्व चिंता सोडा आणि चांगल्या तुमच्या पद्धतीने आयुष्य जगायला सुरुवात करा. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरू तू बाळ त्यांचा. श्री संत सद्गुरू बाळूमामा. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये होत असतो, परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणीच नेहमी जन्म घेते व माणुसकी जिथे जन्म घेते तेथे प्रत्यक्ष परमेश्वराचे वास्तव्य असते. आयुष्यात तुम्हाला काही बनायचे असेल तर पिंपळाच्या रोपासारखं बना, कारण खडकावर उगवता तुम्हाला देखील त्याच्यासारखं आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर तुम्हाला चालता आलं पाहिजे. वादळांचं काय, ती येतात आणि जातात. मातीत घट्ट पाय रोवून तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. पुन्हा सुरुवात संघर्षांची नव्या पर्वाची उतुंग गुरुड भरारी ची घेता आली पाहिजे. म्हणून नेहमी पिंपळाच्या झाडासारखं व्हा. कितीही मोठे दुःख अडचणी आल्या तरी त्यांना रोज अनुभवल्यासारखं करा आणि त्यांना दुर्लक्ष करून आनंदी आयुष्य जगा. देव म्हणतो, तुम्हाला माझे नाव घेतल्यानंतर ते तुमचे दुःख तुमच्या अडचणी तुमचे संकट अजिबात जाणार नाहीत. मात्र त्या संकटांना सामोरे जाण्याची तुमच्यामध्ये नक्कीच मी हिम्मत आणि तुमच्यात नक्कीच मी बळ देईन. आयुष्यामध्ये तुमच्यावर लोक जळत असतील तर समजा तुमच्यात काहीतरी आहे, कारण जर जळायला काहीच नसले तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझत असते. म्हणून तुमच्यामध्ये कोणते तरी कौशल्य, कोणते तरी गुण आणि कोणते तरी चांगले गोष्ट आहे, त्यामुळे प्रत्यक्ष सर्व तुमच्यावर जळत आहे असं समजा. कारण जर पेटायला काही नसेल तर काडी सुद्धा आपोआप विझत असते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि तुमच्या आयुष्यात निघून गेलेला क्षण कधीही परत येत नसतो. तो क्षण परत आणायचा असेल
तर हे अजिबात शक्य नाही. मात्र गेलेला क्षण गेला आणि येणारा क्षण तुम्हाला आनंदी घालवणे हे तुमच्या हातात आहे. म्हणून येणारा काळ आणि येणारा क्षण कसा जगायचा आहे हे तुम्ही ठरवा. जर तुम्ही दुःखी आणि विचारात असाल तर आत्ताच ते विचार आणि दुःख मनातून काढून टाका, नाहीतर ते क्षण देखील तसेच निघून जाईल ज्याप्रमाणे तुमचा मागील क्षण निघून गेला आहे. देव म्हणतो नेहमी स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात हे नेहमी लक्षात ठेवा. आणि आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून वाचून बघून केव्हाही आयुष्य समजत नाही. जर तुम्ही आयुष्यात प्रत्येक वाईट काळाचा अनुभव घेतला असेल तर तुम्हाला आयुष्य काय असते हे समजून जाईल. देव म्हणतो तिरस्कार असो वा पुरस्कार, काहीतरी मोठे केल्याशिवाय तुम्हाला ते मिळत नाही आणि ते मिळवून मी देत नाही. जर तुम्ही तिरस्कार आणि पुरस्कारासाठी मेहनत करताल तर तुम्हाला तिरस्कार आणि पुरस्कार तुम्ही म्हणण्याच्या आधी मी देईन. फक्त तुम्हाला त्यासाठी मोठा संघर्ष, मोठी जिद्द बाळगावी लागेल. ज्या प्रकारे वाणी आणि पाणी जपून वापरा, कारण वाणीमुळे तुमचा वर्तमान काळ व पाण्यामुळे तुमचा भविष्यकाळ सुरक्षित राहणार आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या. आणि तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर तुम्हाला धाडस हे करावेच लागणार. देव म्हणतो जगात धाडस केल्याशिवाय मी कोणाला देखील काही देत नाही, कोणाला देखील यश मिळत नाही. कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच असते जगामध्ये किंमत. म्हणून आत्ताच धाडस असू द्या. कोणत्या तरी क्षेत्रात चांगल्या मेहनतीने काम करा, मी नक्कीच तुम्हाला यश देईल. आयुष्यात किती दुःख आहेत हे पाहू नका, आयुष्यात कोणत्या क्षणी जास्त सुख येतील हे पहा. कारण प्रत्येक क्षणात, प्रत्येक सेकंदात तुम्हाला सुख, आनंद घ्यायला पाहिजे. जर तुम्ही प्रत्येक सर्व क्षणांचा, सर्व सेकंदांचा आनंद घेऊन आयुष्य जगत असाल तर समजा आयुष्यात तुम्ही मी दिलेली वेळेचा चांगला उपयोग करत आहात. आणि आयुष्यात तुम्ही काय कमवलात याचा कधीही गर्व करू नका. कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहळे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. म्हणून तुम्ही काय कमवलात याचा गर्व कधीही करू नका. किंवा जे कमवले आहे त्यामध्ये आनंदी राहायला शिका, कारण देवानी ती तुम्हाला दिली आहे. जर तुम्ही त्याचा गर्व करताल, ज्या प्रकारे देवानी तुम्हाला दिला आहे त्या प्रकारे तो देव घेऊही शकतो. म्हणून केव्हाही गर्व करू नका. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला किंमत द्या, मगच तुमची देव किंमत करेल. तुम्ही जर प्रत्यक्ष दुसऱ्या कोणाला देखील किंमत न देता श्रीमंत व्यक्ती पाहून किंमत देत असताल तर नक्की चुकीचं करत आहात. कारण ते दुसरं कोणी पाहत नसलं तरी देव सर्व काही पाहत असतं. ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या आणि आयुष्य मग पूर्णपणे जगायला सुरुवात करा. आयुष्यातील आजचा दिवस कठीण आहे त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्टप्रद जर तुमचा असेल, पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल. कारण तुमचा दिवस आजचा कठीण आहे म्हणून तुम्ही नाराज होऊन बसू नका. कारण कठीण दिवस आहे म्हटल्यानंतर पुढची वाट चांगली असणार आहे. कारण आताची वाट खराब लागली आहे, मात्र पुढची वाट तशीच खराब लागणार हे शक्य नसते. कारण पुढे वाट चांगली असतेच, फक्त त्यासाठी तुम्हाला पुढे जावं लागणार. म्हणून आजचा दिवस हा कठीण आहे म्हणून कधीही निराश, हताश होऊन बसू नका. कारण तुमचा जर आजचा दिवस हा कष्टप्रद यांनी भरलेला असेल तर नक्कीच तुमचा उद्याचा दिवस प्रयत्नांना यश देणारा असेल. ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या. प्रयत्नांना यश हे मिळतच असते. तुम्ही प्रथम परमेश्वरासमोर नतमस्त राहा, कारण तुम्हाला प्रतिभा ही परमेश्वराने दिली आहे. म्हणून परमेश्वरासमोर नेहमी नतमस्त राहा. प्रतिष्ठा तुम्हाला समाजाकडून मिळते म्हणून समाजाचे आभारी राहा. परंतु मनवृत्ती व अहंकार स्वतःकडून मिळतो, त्यापासून सावध राहा. जर तुम्ही स्वतःचा अहंकार स्वतः विचार करून वाढवचाल तर नक्की जीवन तुम्ही तुमचं धोक्यात घालत आहात असं
असं समजून राहा आणि मनवृत्ती तुमची जशी वाईट होत जाईल तसं तुमचं आयुष्य वाईट आणि आयुष्य खडतर होत जाईल. म्हणून नेहमी आयुष्यात सावध राहा, कारण मनवृत्ती व अहंकार या दोन गोष्टी तुम्हाला तुमच्याकडूनच मिळत असतात. तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे असलं पाहिजे की ते मनवृत्ती आणि अहंकार तुम्हाला घ्यायचा की सोडून द्यायचा. जर घेतलाच तर नक्की आयुष्य सुखात नाही तर दुखात जाईल. विश्वास फक्त ठेवा. तुम्ही जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतात तेव्हा तुम्हाला तुमचा देव सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं. इतकंच असते की तुम्हाला ते कधीही दिसून येत नसतं. म्हणून आयुष्यात प्रत्यक्ष तुम्ही दुसऱ्यांसाठी जर काही चांगलं करत असाल तर तेव्हा नेहमी विश्वासाने राहा, कारण तुमच्यासाठी सुद्धा कुठेतरी आणि काहीतरी देव चांगलं करत आहे. फक्त तुम्हाला ते दिसून येत नाही, कारण ते जेव्हा पूर्ण होईल चांगले तेव्हा तुम्हाला नक्की ते दिसून येणार. जीवनामध्ये अहंकाराची उडी काही कामाची नसते, कारण वेळ आली की टप्पा येतो आणि टप्प्यात आला की माणसाचा करेक्ट कार्यक्रम होतो. म्हणून अहंकार करू नका. अहंकाराने आयुष्य बर्बाद व्हायला वेळ लागत नाही. देव म्हणतो अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार काय असतो? अडचणीच्या वेळेत सर्वात मोठा आधार हा स्वतःवरचा विश्वास असतो. जर तुम्ही अडचणीच्या वेळी स्वतःवर विश्वास ठेवचाल तर तो तुम्हाला मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत जाईल, सगळं व्यवस्थित होईल, कारण तू यामध्ये प्रत्यक्ष मोठा संघर्ष आणि मेहनत केली आहेस आणि तुझी चूक नाही ज्यामुळे अडचण आली आहे. म्हणून तुम्हाला स्वतःवरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे. योग्य निर्णय घ्यावे तर हवा, मात्र अनुभव जो मिळतो चुकीचे निर्णय घेऊनच. तुम्हाला आयुष्यात जितके जास्त अनुभव मिळतील तुम्ही तितकं आयुष्यात जास्त खूप मोठं आयुष्य तुम्ही जगू शकाल आणि आनंदाने आयुष्य जगू शकाल. जर जास्त तुम्हाला आयुष्यात आनंद हवा असेल तर तुम्हाला आधी समाधानी व्हावं लागेल. जर तुमच्या मनात समाधान थोडा देखील नसेल तर तुम्हाला परमेश्वर जे पाहिजे ते देणार नाही, उलट जे दिले आहे ते देखील घेईल, कारण तुमच्यात हाव भरपूर आहे. म्हणून तुमची मनस्थिती बदला, देव नक्कीच तुमची परिस्थिती बदलेल. म्हणून जीवनात नेहमी अडचण आली तरी भिवू नका. तुमचा आयुष्य हा एक पत्त्याचा खेळ आहे. यामध्ये चांगली पानं मिळणं हे तुमच्या हातात नसतात, मात्र जे पानं मिळाले आहेत त्यावर चांगला डाव खेळणं मात्र तुमचं यश यावर अवलंबून असतं. म्हणून आयुष्यात चांगले दिवस येतील का वाईट दिवस येतील, येणारी कार चांगली असेल का वाईट असेल हे तुम्हाला देखील ठाऊक नाही, मात्र ती त्या वेळेला कशा प्रकारे सामोरे जायचे, त्या वेळेला कशा प्रकारे हरवायचे हे मात्र तुमच्या हातात आहे. म्हणून चांगला डाव खेळायला तुम्हाला आयुष्यात आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मेहनत देखील घ्यावी लागेल. आयुष्यामध्ये नेहमी सावध राहा. बेसावध आयुष्य कधीही जगू नका. जीवनात नेहमी श्री संत सद्गुरू बाळूमामा यांची सेवा व निश्चित ध्येय असलेल्या बाळूमामांचे भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करतील. पण ध्येय शून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोहोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. आयुष्यात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जो श्री संत बाळूमामा यांच्या चरणी मनापासून शरण जातो त्याच्या पाठीशी बाळूमामा योग्य श्रम त्याचा निश्चित चालवत असतात आणि त्याच्या पाठीशी कायम आणि सदैव असतात. म्हणून नेहमी श्री संत बाळूमामा यांच्या चरणी शरण जावा. देव म्हणतात कित्येक काळ हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहण्यात वेळ घालवणार आहात. जीवनात कधीही तुम्ही हातावरील रेषेत दडलेलं भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने तुम्ही प्रामाणिकपणे काम व मुखात बाळूमामांचे नाम घ्या. तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे किंवा कोणत्याही
संकटांना सामोरे किंवा संकटांच्या बळी जाण्याची गरज पडणार नाही. देव म्हणतात, कितीही मोठी अडचण आली, कितीही मोठे दुःख आले, तर ती आता दुःख तूच त्या दुःखांना सामोरे जाण्याची तुझ्यामध्ये जिद्द बाळग. तुझ्यामध्ये ते सर्व गोष्टी आहे जे मी दिले आहेत, म्हणून त्यांचा उपयोग कर. तुझ्यामध्ये सर्व काही आहे, फक्त तू त्यांचा नीट उपयोग करत नाहीस. जास्त काळ विचार करशील तर जास्त तुझ्या नकारात्मक विचाराने आयुष्य संपून जाईल. नेहमी एक लक्षात ठेव, ज्या प्रकारे कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही, म्हणून नकारात्मक विचार असतील तर ते तू स्वतः संपूर्ण नष्ट करायला पाहिजे. ती नकारात्मक विचार दुसरं कोणी देखील नष्ट करू शकत नाही. तुझे नकारात्मक विचार तू स्वतः नष्ट करावे लागतात. देव म्हणतो, नेहमी कितीही मोठी अडचण आली तर त्या अडचणींना सामोरे जाण्याची तुझ्यामध्ये जिद्द हसायला हवी. जर ती जिद्द आणि तो संघर्ष करण्याची हिंमत तुझ्यामध्ये नसेल तर नक्की तू आयुष्यात खूप मागे पडशील. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणुसकी जगण्यासाठी प्रत्येकाबरोबर शर्यतीत धावत असतो आणि जिथे जो थांबला तो संपत असतो. परंतु आज आयुष्यात प्रथम अशी शर्यत आहे जिथे जो थांबेल तो जिंकेल. म्हणजे देव म्हणतो, प्रत्यक्ष जेव्हा तुझ्यावर दुःख येतात, मात्र तू मेहनत करत असतो, तेव्हा तुला संयम हा ठेवावाच लागेल. तू जर संयम ठेवून त्या क्षेत्रात प्रत्यक्ष थांबतो आणि काम करतो, तेव्हा तू 100% जिंकशील. कारण मी ती सर्व परीक्षा पाहत असतो. ज्या परीक्षेत तू त्यासाठी चांगला आहेस का नाहीस, मी हे सर्व पाहत असतो. जर तुला आयुष्यात उंच भरारी घ्यायची असेल तर नेहमी एक लक्षात ठेव, आकाशात उंच भरारी घेणारा गुरुडाला ही पाण्याचा एक थेंबासाठी खाली यावे लागते, परंतु खाली येणे त्याची हार नसते, तर पुन्हा आकाशात झेप घेण्याची तयारी असते. म्हणून आकाशात झेप घ्यायची असेल तर तुला खाली यावे लागेल आणि प्रत्येकाचे मन समजून मग पुन्हा अजून एक मोठी भरारी घ्यावी लागेल. देव म्हणता, तुला तुझ्या आयुष्यात स्वतःला घडवण्यात तुझा वेळ खर्च कर, म्हणजे तुला इतरांना दोष द्यायला पुन्हा वेळ मिळणार नाही. तू उंच शिखरावर जरूर चढ, पण जगाने तुझ्याकडे पाहावं म्हणून नाही, तर शिखरावरून तुला जग पाहावं यासाठी तू त्या शिखरावर चढ. आणि त्या शिखरावर चढत असताना देव तुला प्रत्यक्ष मदत करत असतो. जर तू त्या शिखरावर चढत असताना तुला वाट दिसत नसेल तर ती वाट देव तयार करतो. फक्त तुला देवांवरती विश्वास असला पाहिजे. नेहमी तुझ्या आयुष्यात अपयशी झालोस तर तरी लोक तुझ्यावर हसणारेत आणि यशस्वी झालास की जळणारेत. मग नेहमी जीवनामध्ये अशा लोकांना काय वाटते याचा विचार कशाला करतो? स्वतःच्या मनासारखं कर आणि आनंदात आयुष्य घालवा. देव म्हणतात, नेहमी आयुष्यामध्ये तुम्ही संघर्ष करत असताना कधीही घाबरू नका. कधीही तुम्ही त्यावेळी संघर्ष करत असताना घाबरायचं नसतं, कारण त्यावेळी त्या काळात तुम्ही एकटाच असतात आणि तुमच्या पाठीशी तुमचा देव असतो. बाकी ही दुनिया तुमच्या बरोबर कोणीही देखील नसते. बाकी यशस्वी झाल्यावर सर्व तुमच्या सोबत येतात. मात्र संघर्ष करताना कधीही घाबरू नका, कधीही हताश होऊन बसू नका की तुमच्या पाठीशी कोणी नाही, मी कशा प्रकारे यशस्वी होईल, असे अनेक विचार मनात ढवळू नका, नाहीतर आयुष्यात तुम्ही काही देखील करू शकणार नाही. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी ही येतच असतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर देव संपवत नाही. म्हणून कोणालाही अडचणीत आणण्याचा जर मनामध्ये एकदा जरी विचार आला तर तो विचार मनातून घालवा, नाहीतर आयुष्यात
अडचण ही तुमची साथ कधीही देव सोडू देणार नाही. अडचणींना तुमची साथ नेहमी. कोणीतरी बर्फाला विचारलं, तू एवढं थंड कसे आहेस? त्यावेळी बर्फाने अतिशय छान उत्तर दिलं, माझा भूतकाळ पण पाणीच आणि माझा भविष्यकाळ पण हा पाणीच. मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ? आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या व जीव लावा. मग आयुष्य नक्की तुमचं बर्फासारखे होऊन जाईल. तुम्हाला नेहमी थंड मनाने विचार करायला पाहिजे. देव म्हणतो, कितीही मोठी अडचण आली तरी बेहू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. जर का एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून जर कोणाला कोणत्या व्यक्तीला आनंद मिळत असेल तर देव त्यांसाठी म्हणतो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, हा नियतीचा फेरा सगळीकडे फिरत असतो. पाप पुण्याचा हिशोब हा होतच असतो आणि देव होऊनच देत असतो. म्हणून कोणाच्याही आयुष्यात विघ्न मनापासून कधीही आणायला पाहू नका. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही सुखाचे झाड किंवा रोपटं एखाद्याच्या घरासमोर लावचाल तर त्याची आनंदाची फुले ही तुमच्या दारात पडणार आहेत. देव म्हणतो, मी प्रत्येक चराचरात व्यापून आहे. निश्चित जा बाळा, मी या तुझ्या सोबत आहे. तुझ्या रक्षणासाठी मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्याच्या वाटेवर खूप काटे आहेत, फक्त तू पाय देता देता आतापर्यंत सावरला आहेस, कारण तुझ्या पाठीशी तुझ्या देवांचा हात आहे. म्हणून नेहमी निश्चित आयुष्य जगा. कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. जर हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा, देव मी तुमच्यासाठी माझा किमतीचा पूर्ण वेळ दिला आहे. आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा संदेश पाहिला असाल तर या संदेशाबद्दल तुमची प्रतिक्रिया ही जरूर कळवा. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.